पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 ते 26 जुलै दरम्यान इंग्लंड आणि मालदीवच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जाणार आहे। हा दौरा भारताच्या आर्थिक आणि राजनैतिक संबंधांना नवी दिशा देणारा ठरणार आहे। चला जाणून घेऊया या दौऱ्याचं महत्त्व आणि त्यामागील उद्देश। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जुलैपासून 4 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत। यातला पहिला टप्पा असेल युनायटेड किंगडमचा। या दौऱ्यात ते ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील। त्यानंतर ते मालदीवला भेट देणार आहेत। 26 जुलैला मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। इंग्लंड दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि कीर स्टारमर यांच्यात भारत युके मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे। हा करार भारतातून युकेला होणाऱ्या 99% निर्यातीवरील शुल्क कमी करेल आणि ब्रिटिश उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल। याशिवाय संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रातील सहकार्यावरही दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल। हा दौरा भारत आणि युके मधील राजनैतिक भागीदारीला बळकटी देणारा ठरेल। तसंच हा मुक्त व्यापार करार भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे। त्यामुळे भारतीय निर्यातीला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्यही वाढेल। त्यानंतर पंतप्रधान मोदी हे मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। हा दौरा मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या कार्यकाळातील पहिला भारतीय मोठ्या नेत्याचा दौरा ठरणार आहे। भारत आणि मालदीव मधील व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा सहकार्यावर चर्चा होईल। ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी सारख्या प्रकल्पाचं उद्घाटनही होऊ शकतं। या दौऱ्यामुळे भारत मालदीव संबंध अधिक दृढ होतील। हिंद महासागरातील रणनैतिक स्थिरतेसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे। मोदींचा हा दौरा भारताच्या कूटनीती आणि आर्थिक धोरणांना बळकटी देणारा आहे। युके सोबतचा मुक्त व्यापार करार भारताच्या जागतिक आर्थिक स्थानाला मजबूत करेल, तर मालदीव मधील भेट हिंद महासागर क्षेत्रातील भारताचा राजनैतिक प्रभाव वाढवेल। मालदीव मधील तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी आणि शेजारी पहिले धोरणाला पुढे नेण्यासाठी हा दौरा मौलाचा दगड ठरेल। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।